हाय गाईज, आज बनवतो आपण पहिल्या पावसाच्या चिमण्यांचं रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. या मस्तपैकी अशा पहिल्या पावसातल्या चिमण्या आहेत, बघू शकता तुम्ही. चिमण्या चिमण्या हे बघा. मला तसं चिमण्या आपण साफ करून घेतलेल्या आहेत, बघू शकता. एकदम क्लीन करून घेतलेल्या आहेत, पाण्याने धुतलेल्या आहेत. त्याच्या आतलं सगळी घाण बिण असते ती काढून घेतलेली आहे. आणि चिवण्याला गाभोळी पण आहे, मस्त मोठे मोठे आहेत आणि मोठ्या मोठ्या पण आहेत. तर आता आपण याचं काय करतो ते बघूया. चिंचेचं खोळ घालते, कारण आम्हाला आंबट तिखटच खूप आवडतं. ह्याला पण थोडीशी चिंच. त्यानंतर आपण आता काय करतो बघूया. थोडंसं तिखट, दोन्हीकडे आपण तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मीठ घातलं आहे याच्यात चवीनुसार. याच्यात पण आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, बघू शकता. आता थोडीशी हळद घेतलेली आपण, बघू शकता. ह्याला आलं लसूण पेस्ट. आता तुम्हाला समजलं असेल काय करतोय. ह्याचं आपण बनवते कालवण आणि हे बनवणार फ्राय. ह्याला सगळं लावून घेऊया आपण. हे गाबोळीचे आहेत म्हणून ह्याच्यात टाकलेत कालवणात. आणि ह्याला गाबोळी नाही आहे, एकालाच आहे. हे इथे राहून दे. आता फोडणीची तयारी. इथे आपण कढई तापत ठेवले, त्यात आपण टाकते तेल. आता आपण तेल गरम करून घेऊया. आता आपण त्यात टाकते लसूण. इथे आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे, ठेचून घेतलेलं आहे म्हणजे. आपण आता त्यात टाकून घेऊया. लसूण झालंय तर आपलं, हे बघा. आता मस्त हे असं टाकायचं आणि वरून डिश ठेवून द्यायची लगेचच्या लगेच. नाही त्याची लगेच वाफ घालवून पण द्यायची नाही, लसणाचा वास नाही येत आमटीला, म्हणून झाकण लगेच ठेवायचं. आता आपण झाकण काढून घेऊया. आता त्यात थोडंसं पाणी टाकलं आपण. सगळं टाकून झालं आपल्या ह्याच्यात. मोठे मोठे आहेत ना, मग भांडं पण मोठं घेतलं. ह्यात किती पाणी आहे ते आपण आपल्या अंदाजे टाकायचं, आपल्याला किती हवे. रस अगदी पातळ होतं पण खायला खूप भारी लागतं. बघा, पहिल्या पावसातल्या पहिल्या चिवण्या. आता आपण त्याला झाकण ठेवूया. आता आपण इथे डिश काढून घेतले, मस्त अशी उकळ आलेली आहे, बघू शकता तुम्ही.
आणि वाफ पण मस्त आलेली आहे. तर आपण गॅस बंद करतोय आणि कोथिंबीर टाकते. इथे आता आपलं चिवण्याचं कालवण रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर हे बाजूला ठेवूया. आणि आता आपण चिवण्या फ्राय करून घेणार आहोत. बघा मग अशी मॅरिनेशन करून ठेवले आहे ना आपण नंतर साईडला. इथे आपण तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे आपण तवा तापवायला ठेवलाय, त्यात आपण टाकते लसूण आणि त्यात आपण मच्छी फ्राय करायला टाकणार आहोत. हे बघा मस्त अशी फ्राय होत आहेत. आता आपण ह्यांना पलटी करून घेतोय. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. ह्यांना पलटी व्हायचंच नाहीये. मस्त की असा कलर आलाय, बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा आपण पलटी मारून घेतलेली आहे त्यांना. मस्त इथे चिवणी फ्राय आपली झालेली आहे, बघू शकता. चिमण्या फ्राय, चिवण्या ना, हो चिवण्या फ्राय, चिवण्या फ्राय झालेलं. आपण गॅस बंद करूया. बघू शकता. तर बघू शकता इथे तर आपलं ताट रेडी झालेलं आहे. भात, कालवण आणि फ्राय असं मस्तपैकी गरमागरम. नाही बघा. तर ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.